नमस्कार, हांव ब्रांको तुमकां हेरल टीव्हीच्या खबरापत्राक येवकार. बुधवारा दीस कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडेन कला अकादेमीच्या भ्रष्टाचाराच्या विशयाचेर तान अट्टल सेतू पुलाचे बांदावळीच्या घोटाळ्याचेर मौन ओडलें. गुन्यांवाच्या ह्या विशयाक धरून विरोधी पक्षान सत्तेर आसलेल्या बीजेपी सरकाराची टिका केली. पूण विचित्र म्हळ्यार खबरांच्या माध्यमांनी आपूण उलयलोलो तें दुसरे भाशेन उजवाडा हाडून गोंधळ केलो म्हूण मंत्री गोविंद गावडेन सांगलें. हे स्कॅम म्हणटा. अटल सेतूचेर भरपूर काही गोष्टी जाल्यो मरे, तेजेर स्कॅम म्हणून एक कोण केन्ना एक उलयत ना. हांवें केन्नाच अटल सेतूच्या पुलाचेर स्कॅम जाला अशें केन्नाच म्हणूं ना. सर, तुमचो पयरचो एक स्टेटमेंट आसलो, इट इज कम ऑन मिडिया रिकॉर्ड ऑल्सो, की अटल सेतू इज ऑल्सो कन्सिडर्ड स्कॅम काय म्हणून असो तो एक प्रश्न असो आयला. वॉट इज युअर रिएक्शन, वॉट इज युअर टेक ऑन दॅट? म्हाका दिसता ज्या मिडियेन हो म्हजो स्टेटमेंट हाडिल्लो आसा, हो ट्विस्ट करून स्टेटमेंट हाडिल्लो आसा. हांवें केन्नाच अटल सेतूच्या पुलाचेर स्कॅम जाला अशें केन्नाच म्हणूं ना. तुमी स्टेटमेंटाचेर तो वचून पळयला. ज्या वेळाचेर पत्रकारांनी म्हाका प्रश्न केलो की कला अकादमीचो स्लॅब कोसळलो ते स्कॅम म्हणटात, म्हणजे हांवें ताका परत केल्लो कला अकादमीचो 40 वर्सांचो स्लॅब कोसळलो हे हो स्कॅम जावपाक काय शकता काय कितें. उदाहरण दिवपा खातीर ज्या वेळाचेर हांवें अटल सेतूचेर बऱ्योचश्यो काही गोष्टी जाल्यो म्हणजे तो ओपन करून परत त्यो डागडुजी करपा खातीर परत तो बंद जालो, हेका आमी स्कॅम म्हणपाक शकता हो म्हजो प्रश्नचिन्ह आशिल्लो. फक्त आज गोविंद गावडेची इमेज किंवा खंय तरी राग रोष ओडपा खातीर हो सगळ्यो काही गोष्टी घडटात अशें म्हाका दिसता. ताजे मुखार म्हाका कांय उलोवपाचें ना. बट आय हॅव नेवर सेड दॅट देर इज अ करप्शन ऑन द अटल सेतू. हे स्कॅम म्हणटा. अटल सेतूचेर भरपूर काही गोष्टी जाल्यो मरे, तेजेर स्कॅम म्हणून एक कोण केन्ना एक उलयत ना. हांवें केन्नाच अटल सेतूच्या पुलाचेर स्कॅम जाला अशें केन्नाच म्हणूं ना. Meanwhile, the opposition MLAs reacted sharply to this, alleging that present BJP government is mission total commission. Sports ministers and art and culture minister Govind Gowde has proved it. Government is least bothered about the common people. Watch. कॉंग्रॅच्युलेटरी मोशन केलां कित्याक सरकाराचें केन्ना तरी आनी मंत्र्यांचें केन्ना अभिनंदनूय करूंक जाय. जेन्ना मंत्री सत्य उलयता, जेन्ना मंत्री आमी जें कितलें सदांच उलयताले किंवा सगळ्यांत भ्रश्ट सरकार गोंयांत गोंयच्या इतिहासांतलो हें जेन्ना तो एंडोर्स करता तेन्ना ताका कॉंग्रॅच्युलेट करचोच पडलो ना. हांवें कितें करपाचें ताका, ताजें खंडन करपाचें ना, ताका एप्रिशिएट करपाचें. हें एप्रिशिएशन म्हणून हांवें कॉंग्रॅच्युलेटरी मोशन खूब केलें. ताणें सत्य उलयना ताणें म्हणलें आपलेंच स्कॅम कित्याक, हेंय स्कॅम आहा तेंय स्कॅम आहा आनी खंयचे 130 कोटीचे स्कॅम आहा. ताका आतां ताजें कॉंग्रॅच्युलेट करचो पडलो ना. सो आतां एक स्कॅम लिपयतलाचे दुसरे स्कॅम वयर काडटा विशेष तुमकां. ना 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 सत्य म्हणटा तें केन्ना नाल्यार केन्ना भायर सरताच. आनी चड करून मोस्ट अनयुज्युअल अँड मोस्ट अनएक्सपेक्टेड टायम्स. हें इंग्लिशीन एक म्हणणें आहा, ट्रूथ एज द अनकॅनी हॅबीट ऑफ कमिंग आउट एट द मोस्ट अनएक्सपेक्टेड टायम. जेन्ना तूं वेन यू लीस्ट एक्सपेक्ट, डू यू एक्सपेक्ट अ मिनिस्टर टू से दीस ट्रूथ हियर? दे सेड इट. So he has actually confirmed this old English adage that truth has a habit of coming out at the most unexpected. गोविंद इनोसंट आहा सगळें सांगपाक आतां कोण? इनोसंट जाला काय म्हणटा. आतां तें पळोवया मरे, तें खंय इन्व्हेस्टिगेशन खंय जालां. एकाडेन काब्रालू काल स्टेटमेंट केला, जे कला अकादमीचे स्टेटमेंट केला तेजेर तुमी रिएक्ट केला ट्वीट करून. कितें काब्राल उलयता तें सारकें? पळय काबराल उलयता तें की आपूण सगळें तें मोडपाचो म्हणून आनी नवें बांदपाचें. आतां तें मोडपाचे हाजेर हेरिटेज, चार्ल्स कुरियनाचें क्रिएशन, सो मेनी एस्पेक्ट्स. काबरालाक केन्ना केन्ना संवय आहा तो मातसो सुपर फास्ट, आमी फॉरवर्ड तो फास्ट फॉरवर्ड. पॅनजीम स्मार्ट सिटीचो आख्खो प्रोजेक्ट 2023 वर्सा सोंपतलो. ह्या प्रोजेक्टाचो सगळो खर्च 950 आनी 2.90 कोटी रुपया. हातूंतलो 330 आनी 5.40 आनी 2 कोटी रुपयांचो वावर करून सोंपला अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंतान विधानसभेत सांगलें. इतले म्हणसर स्मार्ट सिटी म्हळ्यार घोटाळो अशें विरोध पक्षाचो फुडारी युरी आलेमावान सांगलें आनी ह्या विशयाचेर हाऊस कमिटी बसोवची म्हूण मागली. पूण हांगा कसलोच भ्रश्टाचार ना आनी आदीं भ्रश्टाचारांत हात आसलेल्यांक शो कॉज नोटीस धाडल्या आनी ताचेर उपाय घेतले म्हूण मुखेलमंत्र्यान सांगलें. स्पीकर सर, स्मार्ट सिटीचें काम 2016तल्यान सुरू जाल्लें
आनी आतां इन ऑक्टोबर 2023 सुमार हें काम कंप्लीट जातलें. स्पीकर सर, स्मार्ट सिटीचें काम जें आसा हें स्मार्ट सिटी मिशन हाज्या अंतर्गत जवळपास 6 एजन्सीज हें काम सगळें करता. आतां कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट आनी कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट कंप्लिटेड ओके ह्या वेगवेगळे कडेन डिफरन्सीस जे आसा जो पर्यंत ते कंप्लीट जायना तो पर्यंत आतां फॉर एग्जाम्पल टोटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट इज 952.90 crores आनी कॉस्ट ऑफ द कंप्लिटेड प्रोजेक्ट्स इज 335.42 crores अशें आसा. स्पीकर सर, थोड्या कामाच्या बाबतीत काल आमच्या पणजेचो आमदार आनी मिनिस्टर मोन्सेरात हाणें सांगलें की काही कन्सल्टंटाच्यो फॉल्ट आसा आनी ताजेर आमी वर्किंग करता ते कंप्लीट करपाक घेतलेय बी. आतां फॉर एग्जाम्पल पंपिंग स्टेशन आनी ते आमी WRD डिपार्टमेंटाच्या मार्फत बसयला. वी आर गिवींग पर्टिक्युलरली एलोकेटींग दॅट फंड टू दॅट कन्सर्न डिपार्टमेंट आनी तेज्या उपरांत डिपार्टमेंट कंप्लीट करता आनी युटिलायझेशन सर्टिफिकेट ही स्मार्ट सिटीक सबमीट करता. फॉर एग्जाम्पल आमी आतां सिवरेज कॉर्पोरेशनाक जर काम दिल्लें आसत जाल्यार तें काम सिवरेज कॉर्पोरेशन आमकां कंप्लीट करतलें. हितूर खंय तरी म्हणजे डिफरन्स जो फिगरांनी दिसता पळय एखादो दुसरो तो ताका लागून दिसता. बट वन्स आमी प्रत्येकाची युटिलायझेशन सर्टिफिकेट आसा ही प्रोजेक्ट कंप्लीट जाल्या उपरांत घेता आनी वी हॅव गिवन युटिलायझेशन सर्टिफिकेट तुवें मागल्या की युटिलायझेशन सर्टिफिकेटूय दिल्या. त्या खातीर स्पीकर सर, आमी स्मार्ट सिटीच्या वतीन म्हणजे जे बरे प्रोजेक्ट जाल्या ताजेरूय उलोवपाची गरज आसा. म्हणजे आमी ध्यान सेतू तोय केलो, योगा सेतू तोय केलो. ध्यान सेतूचेर म्हाका दिसता जो लायब्ररीक कनेक्ट करता ताजेरूय एकदां वचून पळोवचें. म्हणजे एखादो दुसरो वायट जाला प्रोजेक्ट आमी तेजेरूच उलयता, बरे प्रोजेक्ट जाल्या पळय न्हू तेजेरूय उलोवचें. योग सेतू आनी बाकीचो सगळो केला पळय तेजेर अशे डिफरंट प्रोजेक्ट आसा. तुका खंयचो जर स्पेसिफीक प्रोजेक्ट जायत आनी स्पेसिफीक प्रोजेक्टाचेर जर खंयच्या व्हॅल्यू डिफरन्स आसत जाल्यार तुवें सांगचो, हांव काडून दिता. Okay, Speaker sir, my second supplementary is what action the government has taken to fix responsibilities of negligence as well as the corruption which resulted in substandard work till today. What is the action what you have taken from this development work? What you have spent? What action you have taken? स्पीकर सर, पयलो CEO जो आशिल्लो त्यांनी काही वेगवेगळ्या कामाच्या बाबतीत जी त्याच्या कडल्यान निग्लिजन्स आनी बाकीचे सगळे जाल्ली ताजी कंप्लेनूय फायल केल्या, विजिलन्सा कडेन आसा आनी इवन दो इन द पुलीस डिपार्टमेंटांनी तेजी आमी कंप्लेन फायल केल्या. सो इन्क्वायरी इज गोईंग ऑन. जातली ती स्मार्ट सिटी काबार आसूं पयलीं वॉट एवर इन्क्वायरी? येस स्पीकर सर, फास्ट ट्रॅक करपा लायता हांव जेणे करून. बट ताका आमकां जेन्ना लक्षांत आयलें तेन्ना ताका ऑलरेडी काडून उडयलो आनी तेज्या उपरांत स्मार्ट सिटीचेर वेगवेगळे CEO बाकीच्या सगळ्यांक खबर आसा. कंटिन्युअसली काम सुरू आहा फ्रॉम 2020 टू टील डेट. Speaker sir, my third supplementary is I had asked for photographs and video evidence on the current status of the work project. म्हाका अजून कांय मेळना. Why that is not provided? Even on म्हाका दिसता गव्हर्मेंटा तुगेले वेबसायटीचेर no photographs, nothing is been available. So why it is? स्पीकर सर, प्रोजेक्ट कंप्लिटेड प्रोजेक्ट आसा हे आमी सगळे अपलोड करीत आसा. जर करूंक ना जाल्यार हांव सगळे प्रोजेक्ट जितके कंप्लीट जाल्या तितके प्रोजेक्ट हे हांव सगळे सायटीचेर घालपाक लायता. खास करून स्पीकर सर म्हणजे मँग्रुव्ज वॉक हो प्रोजेक्ट जो आसा वीच इज एप्रिसिएटेड ऑल्सो आनी मँग्रुव्ज वॉक करपाकूय बी खूब जाण त्या प्रोजेक्टाचेर येता. ज्ञान सेतू प्रोजेक्ट वीच इज एप्रिसिएटेड बाय ऑल. त्या खातीर आतां आमी पंपिंग स्टेशन which is also again one of the best projects smart cityचो आसा. बाकी IT CCTV सर्वेलन्स. स्पीकर सर, जाला कितें हांव फक्त हितूर एकूच सांगता हांव म्हणजे आमी जर पळयत तशें पळोवंक वचत जाल्यार कॉस्ट वायज इज ऑल्सो 33% काम कंप्लीट जालां. म्हणजे आमी जेन्ना 100% काम कंप्लीट करतले देन इट वील लूक द स्मार्ट सिटी. आमी फक्त आतां थोडे जाण स्टुपीड सिटी कितें तरी म्हणपाक लागल्या पळय न्ही, त्या नदरेंतल्यान पळयलें जाल्यार तशेंच दिसतलें. तेका ते 100% प्रोजेक्ट म्हणजे नो डावट बाबूश हॅव ऑल्सो टेकन इनिशिएटिव्स टू कंप्लीट एंड इनकम्प्लीट वर्क. ओके, बाकीचे सगळ्यांनी त्या खातीर 100% म्हाका खात्री आसा. लेट मी कंप्लीट 33% म्हणजे अकॉर्डिंग टू द कॉस्ट वायज ऑल्सो इट इज 33% ऑफ द वर्क्स कंप्लीट जाला. 100% कंप्लीट करपा खातीर इनकम्प्लीट आहा ती कामां सगळीं कंप्लीट करता. देन 100% फोटोग्राफ्सूय आमी सायटीचेर अपलोड करता. आतांय तुका स्पेसिफीक जाय जाल्यार हांव सांगता. बट स्पीकर सर, आतां हांव कितें म्हणटा, आतां सद्याक तरी ऑलमोस्ट 100 कोटी मोळ्यो. 100 कोट्यान तुली मोळटे
म्हाका सद्दां 300 कोटी हांवें काम कंप्लिटेड प्रोजेक्टाच्या लिस्टा तेजेर आमी 335 कोटी म्हणल्या आणि कंप्लिटेड प्रोजेक्टाचे लिस्टय जे आहा पळय न्ही ते आमी तुका सबमीट केला. उरलेले इनकम्प्लीट ब्रेस्तारा दीस विधानसभेच्या अधिवेशनात राष्ट्रीय खेळां संबंदान बरीच खोर भासाभास चलली पळोवंक मेळ्ळी. फुडाराक जावपी नॅशनल गेम्स नदरे मुखार दवरून सरकार तरेतरेचो वावर करतात ते विशीं विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकाराचेर बरोच फोग काडलो आनी हो सगळो वावर म्हळ्यार आनीक एक व्हडलो घोटाळो म्हूण सांगले. अजून पर्यंत जे उत्तर जे दिल्लें आसा अजून पर्यंत ताजेर आमी अजून नॅशनल गेम्स अजून कंप्लीट जावना. जे इन्फ्रास्ट्रक्चर जे काम जे आसा तें ऑलरेडी प्रोसेसान आसा आनी ताजें बिलूय आमी अजून पर्यंत प्रोड्यूस करुना किंवा पेमेंट अजून पर्यंत दिलें ना. पूण एंटायरली अजून नॅशनल गेम्साचो टोटल बजेटेड जो एस्टिमेट जो आसा तो एस्टिमेट अजून आमचे बारीक बारीक जे टेंडर्स जे आसात फॉर एग्जाम्पल कन्सल्टन्सीचो तुवें जो प्रश्न जो केल्लो आसा एक म्हणल्यार इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करपा खातीर किंवा मेंटेनन्स करपा खातीर आमी तसो कन्सल्टंट आमी नेमुना एक्सेप्ट वन वर्क कारण त्या कामाचेर बऱ्योचश्यो काही गोष्टी स्पेशल आमकां टॅक्निकल टीम जाय पडटाली आणि बाकीच्यो सगळ्यो ज्यो काही गोष्टी जे आसात एस्टिमेट जे प्रिपेर जे केल्ले आसात ते आमच्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा ह्याच्या इंजिनियर्सांनी केल्ले आसात. आतां स्पेशल एजन्सीज फॉर एग्जाम्पल ज क्रिएटिविटी त्या स्पीकर सर क्रिएटिविटी खातीर आमी कन्सल्टन्सी अपॉयंट केल्ली आसात. त्याच प्रमाणे ज्यो PMO जी आसात प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट आसात ताजेर आमी कन्सल्टन्सी यूज केला कारण तेजो स्पेशल ज्यो काही गोष्टी ज्यो आसात पळय न्ही त्या दृश्टिकोनांतल्यान त्यो कन्सल्टन्सी आमी अपॉयंट केल्ल्यो आसात. आणि फक्त आमी तीन कन्सल्टन्सी आमी आज पर्यंत आमी तांकां ऑर्डर दिल्ले आसात आणि बाकीची इन्फ्रास्ट्रक्चर जे कामां जी आसात त्या इन्फ्रास्ट्रक्चराक आमी वर्क ऑर्डर दिल्ले आसात. कामां आमी सुरू केल्लीं आसात पूण अजून पर्यंत तसो पेमेंट असो आमी तांकां कांय दिवना. बट फाटले फावटी बजेटरी प्रोविजन ह्या नॅशनल गेम्सा खातीर ऑलमोस्ट 225 crores एप्रूव जाल्ले आसा. My question is specifically how many crores you have spent till date? फारीक केल्या लोकांक. ना अजून ह्या 37th नॅशनल गेम्सा खातीर अजून पर्यंत आमी तशे जी कामां जी जाल्ली आसात तांकां अजून आमी पेमेंट करूना. But you have mentioned you are talking about the 36th नॅशनल गेम्साचे 19 आणि त्यो एखादो तूं प्रश्न उलयत आसतलो जाल्यार तो शीट आमी तुमकां ऑलरेडी दिल्लो आसात जो 36th बट हांव उलयलेलो जे आसा ते 37th नॅशनल गेम्सा संदर्भान उलयलेलो आसा. बट यू हॅव नॉट स्पेसिफिकली आस्क मी which नॅशनल गेम्स यू आर टॉकिंग अबाउट. एक गोष्ट आमी लक्षात दवरप 1.82 crores फक्त ट्रॅक रिफर्बिश करपाक फूल कॉम्प्लेक्स बांदिल्लो 5 कोटी 6 कोटी रुपयान ट्रॅकूच चेंज करपाक 7.82 crores म्हणजे ऑलमोस्ट 8 कोटी रुपया स्पीकर सर. हो आतां कला अकादमी मॉडेल जालो. आतां पेडे म्हणटा नॅशनल गेम्सान येत ना. हांवें तें पळयलां पयशे मोडटा तूं खंय टू क्रिएट इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॅशनल गेम्स. पेडे एथलेटीक ट्रॅक म्हणटा नॅशनल गेम्सान येना. नॅशनल गेम्स जाता बांबोळे फुडें या फिफा म्हणून जालें आतां फिफाचेर येदें व्हडलें केलें. एक काम घेतलें बांबोळे रिनोवेशन रिपेयर्स ऑफ एथलेटिक स्टेडियम फॉर नॅशनल गेम्स फॉर फिफा सँक्शन अमाउंट एंड वर्क कंप्लिटेड 49 lakhs. आतां थंय कितें थंय स्पीकर सर पळय हांवें पयलींच म्हणलें पळय एक मिनिट स्पीकर सर म्हाका उलोवंक दी. अरे स्पीकर सर म्हाका 2 मिनटां उलोवंक दी. तूं डिस्टर्ब करता. क्वेश्चन विचार तुझो प्रश्न. पळय हे फिगर्स हे पयशे गव्हर्मेंटाचे लोकांचे पयशे. स्पीकर सर एक बरो ब्युरोक्रेट आसलो मुख्यमंत्र्याच्या ऑफिसान काम करतालो ताणें पसून पांय पडटा म्हणल्यार सोडलें. स्पीकर सर प्रश्न हे फिगर सांगचे पडटले. उत्तर जाय न्ही उत्तर जाय. 2 मिनटान सगळें कळटा. स्पीकर सर पेंटिंग केलें पेंटिंग फॅक्ट समजून घेवपाचो प्रयत्न जायना. क्वेश्चन विचारता मरे तू 10 प्रश्न विचारतलो म्हाका उत्तर तुझे 2 प्रश्नाचे उत्तर एक काम आय एम रेडी विथ द आन्सर. स्पीकर सर पेंटिंग केलें पेंटिंग करपाचो प्रयत्न एक मिनिट स्पीकर सर दिशाभूल करपाचो प्रयत्न जाता ह्या हाऊसान. स्पीकर सर क्रॉस टॉक सर दिशाभूल करपाचो प्रयत्न जाता ह्या हाऊसान. स्पीकर सर स्कॅम लिपयता प्रश्न विचार बस म्हणून सांग. स्पीकर सर सप्टेंबर 2022 पेंटिंग केलें पेंटिंग कितले पयशे म्हणले 14 लाख रुपया. परते रिपेअर करता कितले पयशे म्हणटा 10 कोटी रुपया. 10 कोटी
स्पीकर सर मुख्यमंत्री उभा आहात किती राहता बरं स्पीकर सर आता फातोर्डाचेर येता एक मिनिट फातोर्डा अरे बाबा फातोर्डा म्हजो हे फक्त सर हे भरमसाठ पैसे खाल्या तुका 3 क्वेश्चन विचारला क्वेश्चन एक तरी प्रश्न विचार न्ही सर हे फिगर सांगना का एक तरी प्रश्न विचार नका विचारता नाही पडतो तो उभं रावता किती चाललाय अरे तू 10 प्रश्न मागे बरोबर विचारला 10 प्रश्नाचे उत्तर हांव बरोबर दिवपाक शकतलो स्पीकर सर फक्त हांवसार दिशाभूल करपाचो हांगसर प्रयत्न चलिल्लो आसा प्रसाद पोलची फॉर हेरल्ड टीव्ही सालिगांव वयले माळयेर आसलोलें प्रायमरी हेल्थ सेंटर सकयल हाडूंक ब्रेस्तारा दीस विधानसभेंत मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान उतर दिलें हे विशीं डिरेक्टरेट ऑफ हेल्थाक सूचना दितले म्हूण मुखेलमंत्र्यान सांगलें फुडें पळया स्पीकर सर तांची सालिगांवची PHC आसा ती फर्स्ट फ्लोराचेर आसा तांची पंचायतीच्याच वयर वचून चडचें पडटा हांवें पळयलां की लास्ट टेन्युअराकूच म्हाज्या हांवें ती इनॉग्रेशन केल्ली त्या खातीर तेणी जी रिक्वेस्ट केला की त्यांनी एक नोट मूव करचो म्हणजे रितसर प्रोसेस फायलूय रेडी जातली सो दॅट दुसरी जर गव्हर्मेंटाची प्रिमायसीस जर खंयची आसत जाल्यार आयडेंटिफाय करची कशें जालां स्पीकर सर थंयसर लागीं गव्हर्मेंटाची लँड ना तेणी दुसरी प्रिमायसीस गव्हर्मेंटची जर आसत जाल्यार टायम बींग आमी ग्रावंड फ्लोरार हाडप ही तेजी सामकी गरज आसा आनी ग्रावंड फ्लोराचेर हाडपाक जाय हांवूय हेल्थ डिपार्टमेंटाक इन्स्ट्रक्शन दिता की ते ग्रावंड फ्लोराचेर सुरू करुया म्हणून आनी जेणे करून ताका एक म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर म्हटल्या उपरांत थंयसर कॅज्युअलिटी आसपाक जाय कंटिन्युअसली मेडिकल ऑफिसर आसपाक जाय आनी इन केस जर आमी थंयसर प्रोविजन 24/7 सर्विसीची ना कारण थंयच्यान आमचें डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हें खूब लागीं आसा इट इज ऑलमोस्ट म्हाका दिसता एक 10 किलोमिटराच्या रेंजीनूच डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसा बट ताका डे अवर्स म्हणजे सकाळीं 9 ते सांजचे 5:30 पर्यंत थंयसर ताका कॅज्युअलिटी एवेलेबल जाय आनी खास करून इम्युनायझेशनचेर फोकस केल्लो जाय त्या खातीर ताका जे हे 5-6 रूम्स जे जाय ते अपग्रेड करून आमी एखादी ओल्ड बिल्डींग आसत सुद्दां जाल्यार अपग्रेड करून दिता आनी विशेश करून प्रायमरी हेल्थ सेंटराचेर एक विजिटींग कमिटी आसता म्हाका दिसता ती विजिटींग कमिटी अजून काडूंक ना तूंय विजिटींग कमिटीची नांवां सजेस्ट कर जेणे करून कोऑर्डिनेट करपाक त्या विजिटींग कमिटीनूच बाकीचे अवेरनेस प्रोग्राम आनी बाकीचे सगळे प्रोग्राम हे आमदाराक बरोबर घेवन तेंच्यांनी करूं येता म्हाका दिसता PHC सालिगांव वेवस्थीत रित्या अपग्रेड करप सरकाराक शक्य आसा तांणी प्रपोजल सुरू करचो सो हांव डायरेक्टर ऑफ आमच्या DHSाक इन्स्ट्रक्शन दिता स्पीकर सर हांवें सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारलेलो गिव डिटेल्स नॉट एप्लिकेबल स्पीकर सर हांव ऑनरेबल मिनिस्टराच्या नजरेक हाडूंक सोदतां की पिलेन ह्या गांवांत वेकंट लँड आसा प्रोविदोरियाचो थंय आमकां फूल फ्लॅज PHC बांदपाक मेळटा फुडें आमकां प्रोविजन पुलीस स्टेशनाचें आसा तेंय थंय करूंक मेळटलें आनी कितेंय जर डिपेंड आसा जाल्यार आमकां टोटली कांदोली PHCचेर डिपेंड करचें पडटा आनी स्पीकर सर ही जी PHC आसा सालिगांव ही सब हेल्थाकून तेजे स्टँडर्ड सामके कमी जाल्ले आसा म्हणजे थंय कांयच ना आनी 4:30 ती डॉट 4:30 PHC बंद जाता सो जर कितें हेजेर करूंक जातलें जाल्यार आमच्या लोकांक भरपूर सोयलें जातली स्पीकर सर एट प्रेजेंट टायमींग म्हाका दिसता आमचो टायमींग 5 पर्यंत आसा न्ही 5 पर्यंत आसा सो दॅट हांव परत एकदां चॅक करपाक लायता डॉक्टर्स थंय कोण आसा थंय स्टाफ आनी हे स्ट्रिक्टली 5 पर्यंत आसतले आनी तेजो स्टँडर्ड म्हणजे विशेष करून कॅज्युअलिटी इम्युनायझेशन हे प्रोग्राम थंयसर वेवस्थीत रित्या चलपाक जाय लोकां खातीर येता त्या फार्मासी ह्यो गजाली थंयसर 100% आसतले जे प्रोविजन करता आनी जाता तितके बेगीन ग्रावंड फ्लोराचेर शिफ्ट करपाक दुसरी जागा आयडेंटिफाय तुवें स्वता करची तिसरें तेणी प्रोविजोरियाची सरकाराची स्वताची जागा सांगल्या तूं स्वता इनिशिएटिव्स घे बाकीचें सगळें काडून आनी फायल मूव कर म्हणजे इन फ्युचर एकदा जागा हेल्थ डिपार्टमेंटाच्या नांवार येवनी प्रोविजोरियातल्यान आमी ट्रान्सफर करुया हेल्थ डिपार्टमेंटाच्या हेजेर आनी ताज्या उपरांत तुका इन फ्युचर आमी पळयता की PHC म्हटल्या उपरांत प्रत्येकाक व्हडलें हॉस्पिटल दिसता बट इट शूड बी द मिनिमम फॅसिलिटीज जी जायी ती मिनिमम फॅसिलिटीज आमी बांदून दिवपाक तयार आसा ब्युरो रिपोर्ट हेरल्ड टीव्ही मागास समुदायाचो लोक जो तवशी मिस्सांगो आनी हेर काळा पडमणे जावपी फळां भाजयेची पीक काडटात आनी विकतात तांकां तांच्यो वस्तू विकूंक मार्केट ना जावन खूब अडचण जाता म्हूण ब्रेस्तारा दीस विधानसभेंत कॉलिंग अटेन्शनाच्या वेळार नोंदरेक हाडलें तांकां रस्त्याचे बाजून रावन आपणाच्यो कोश्टांच्यो वस्तू विकच्यो पडटात आनी देखून तांच्या जिवाक भिरांत आसा अशेंय म्हळें पूण दोर आमदाराक फंड दिलां तातूंतले दुडू खर्चून गरज त्या मतदारसंघांतल्यान आमदारांनी तांचे खातीर मार्केट बांदूंक जातात म्हूण मुखेलमंत्री सावंतान सांगलें They are selling these products on the roadside and risking their lives.
स्पीकर सर, गेल त्या हांवें जे असेंब्ली जाल्ली तेन्नाय हो इशू काडलो. आनीक म्हाका दिसता हे केपेंचे मतदारसंघ न्हू, तुगले मतदारसंघ काणकोण जावं सांगे, हे बेल्ट जे आहाय हे आमगे सिजनल प्रोडक्ट्स आमगेले लोक स्पीकर सर परत थोडे दांपून मार्केट मोडलें. सरकारान मोठा आसून चोवपाक जाय आशिल्लें त्या मार्केटांक कितें आशिल्लें तें. तितून भाजी विकताले, वेजिटेबल विकता, फ्रुट्स विकताले, चिकन मटन सगळें विकताले. आज थिंग जागा थंय जागा हे सरकार फॉल्टी आहा हितून. सरकार faulty ना. तेन्ना कोण आशिल्ले ते फॉल्टी आसतले. तुमी लोकां थिंग आतां डिस्प्लेस केलाय, तांकां भायर उडयलाय. देर इज नो प्लेस मार्केटांक घालया. ऑनरेबल मिनिस्टर स्पीकर सर, थिंगा मार्केटांक चीफ मिनिस्टरान काडलो पॉयंट बरो जालो. मार्केट केल्लें कितें फिश अँड व्हेजिटेबल मार्केट म्हूण केल्लें. आज तें शॉपां कोण थिंगा आपणा गेले कितें आहा तें करपाक वताय. बट जांकां जागो ना हुंया मार्केट. म्हाका दाखोवचें ना सरकारान मार्केट हुंया व्हेजिटेबलाक फ्रुट्स व्हेजिटेबल हुंय मार्केट आहा, जागा आहा काय ना. मोल्टें तुवें म्हाका दिसता इनॉग्रेशन ऑनरेबल चीफ मिनिस्टर हाडलो रेडी नासवणाच. इलेक्शन आहा तें इलेक्शन जाता म्हूण 15 दीस पयलीं इनॉग्रेशन केलें. आज 1.5 वर्स जालें तें मार्केटूय ओपन जायना. 50% ऑफ दॅट मार्केट वर्क इज इनकम्प्लीट. सांग आतां हुंया जागो. प्रोजेक्ट कंप्लीट जाला. म्हाका दिसता आमदारान इनिशिएटिव्स घेवन ना स्पीकर सर, मार्केट फायर एनओसी मेळना, जाय जाल्यार परत कनेक्शन ना. म्हाका नाका पार्टीर नांव मारपाक म्हाका गरज ना. म्हाका पार्टीर नांव पडपाक म्हूण इनॉग्रेशन केलें जानेवारीक. बट आज पासून 1.5 वर्स जालीं इनॉग्रेशन जालें ना. कित्याकू दे हॅव नॉट गॉट प्रॉपर एनओसीज. जे आहात जे ट्रायबल कम्युनिटीचे आहा आनी आतां आलेशान सांगले ते भशेन इकॉनॉमिकली बॅकवर्ड पसून जे आहा, म्हजे मतदारसंघान हांव जंय रावतां दवंडे, अंबाजी, हे लोक शेत रोयतात, भाजी रोयतात. तांकां भाजी घेवन मार्केटान वचपाचें ना. थंय तांकां सोंपो कॉन्ट्रॅक्टर खाता, तो ताजें हॅरेसमेंट करता. थंय प्रॉडक्ट ते टायमार जर विकना जाल्यार तो पेड्यार जाता. सो तांकां ते थंयच विकूंक जाय. आतां आमी पिपरी जी आहा, सुनील ढवळीकर पयलीं पिपऱ्यो हाडटालो ह्या दिसांनी, तुमकांच दिता दिसता, आमकां दिना. सो त्यो पिपऱ्यो त्यो थंयच्योच आसूंक जाय. त्यो पिपऱ्यो जर मडगांव हाडून विकल्यो जाल्यार आमी म्हणटा त्यो डुप्लिकेट पिपऱ्यो म्हणून. त्यो जर माड्डोळाच घेतल्यो आनी त्यो तुमच्यो खोलांतल्यो मिरसांग्यो जर हाडून आमी सांग्यार विकल्यो, लोक डावट घेता ते खोलांतल्योच मरे काय म्हणून. सो स्पीकर सर, थंयच मार्केट जावंक जाय. आतां एल्टन म्हणटा ते सारकें, खंय तरी तांकां जाय. परत जनरल मार्केट आणि रोड सायड मार्केट सगळ्या आमदारांनी उलयता आसतना वेगवेगळे विशय सांगले. हितूर निश्चितरित्या म्हणजे प्रत्येक पंचायतीन असो मार्केट करप शक्य ना. ते पयलीं सांगता. कॉन्स्टिट्युएन्सी वायज ज्या जाग्याचेर हे प्रॉडक्ट सेल जाता मॅक्झिमम, म्हणजे ट्युरिस्ट किंवा गाडयो थंय वता अशा जाग्याचेर जर म्हणजे रोड सायड रोड सोडून आमी तयारी आसा प्रत्येकान आयडेंटिफाय करचे आनी गव्हर्मेंट जागा आसा काय ना ती पयलीं पळोवची. आनी त्या पद्दतीन स्मॉल मार्केट, इट इज नॉट अ बीग थिंग, फक्त ताका एक स्मॉल शेड आनी तेंची सोय करून दिवपा खातीर आमी तयार आहा. बट एक गजाल आसा, आमी जे तयार करून दिता पळय न्ही, 10 किलोमिटरच्या रेंजींतल्या लोकांनी तरी थंयच येवन बसूंक जाय. वेर्ना आमी एक केलें म्हळ्यार लोक परत आपल्याच शेताच्या वयर बसता थंयसरूच, थंय वचपाक बसना. ती 10 किलोमिटरच्या रेंजीन आसतले थंयच बसूंक जाय. इवन जर तशें जालें जाल्यारूच तेजो खंय तरी उपयोग जाता. ते येवन बसना, ते आपले 5 किलोमिटर तरी जावपा जाय. नाजाल्यार शेताच्या वयले तेजेर बसत जाल्यार कितें फायदो. ते कोण वळखी मनशांनी मडगांवच्या भांगराच्या दुकानाच्या सीसीटीव्हीच्या कॅमेराचे वायर कातरले म्हूण मडगांवच्या भांगराच्या एका दुकानाच्या धोनयान सांगले. सीसीटीव्हीचे फुटेजीचेर मंगळारा दीस उशीर रातच्या वेळार 3 मनीस आयलोले दिसतात. हे तेगूय मनीस त्या वाठारांत भोंवताना दिसतात आनी ते चोरी करपाची येवजण कोत्तात जावंक जाय अशें त्या धोनयान सांगले. A jewelry shop owner in Margao alleged that 3 unknown persons have cut off the wires of the CCTV camera of his jewelry shop. 3 persons were captured on CCTV footage while cutting the CCTV camera wires at late night on Tuesday. The owner alleged that these 3 persons were seen roaming around the jewelry shop and must be planning for theft. आम्ही रातचे 8 बंद करून आम्ही गेलेले रावसो. आम्ही हांव मुगे चल आसता, म्हजें नांव अनिल बांदोडकर आनी चल्याचें नांव गौरव बांदोडकर. तर आमी वता आसतना दोगांय बरोबर गेले बंद करून. आनी चाय म्हजे कडेनूच आसता. म्हणटा आमी बरोबर गेले आनीक आमकां कांयच खबर ना रातचें कितें जालें तें. म्हणटच आज सकाळीं आमी आयले, सारके आमी 10 हांगा पावले ओपन करपाक. सो ओपन करपाक केलें जाल्यार हांगा आमची वायर कट केल्ली आसा हेंची कॅमेराची. 3 कॅमेरा आमगे सीसी कॅमेराची फुटेजची हें केला, कट करून घेवन गेला.
आतां कोण तें आमकां खबर ना आमी भितर ओपन करून आयले मागीर आमगे हेजें रिकॉर्डिंग पळयतकच आमकां कळ्ळें की अशें केलां आनी ते कोण 3 जाण मनीस आसात कितें ते आमकां फुटेजीचेर तेंचे पिक्चर मेळ्ळा पण एक्झॅक्टली कोण ते वळखूं येना कित्याक ते तोंडा मिडा बांदून आयला आनी वेल ड्रेस करून आयला आनी ते चलयोय म्हाका कळना चलेय म्हाका कळना मातशें हेजेर मातशें हे पुलिसांनी आतां कितें जाल्यार हें करपाचें फायंड आवट करपाचें कितें कात तें पुलीस बी येवन गेले पुलीस हांगा आमी 100 डायल केल्या पुलिसां एज सुन एज रोखडेच पुलिसांक डायल केली आनी ते आयले पुलीस आनी पुलीस येवन तेणी सगळ्यांनी फुटेजीस बी हे घेवन गेल्यात आनी तेणी फोटो काडून घेवन गेले ते आनी तेणी सांगलें आमी इन्व्हेस्टिगेशन करता म्हणून आमचे कार्ड बीड तेणी सगळें आमचें हें व्हेलां नांव बी सगळें घेवन गेले अशें गेटीक बी काय डॅमेज अशें काय ना आनी तेणी कांयच डॅमेज करूं ना कितें आतां तेंचे फुडले प्लॅन कितें अशें तें आमकां खबर ना आज कॅमेरा काडून व्हरून फाल्यां हांगा येवन आनी कितें करपाचें आशिल्लें की तें आमकां अजून खबर ना हेजेर मातशें पुलिसांनीच मातशें पेट्रोलिंग करपाचें हें एक मातशें इम्पॉर्टंट आसा कित्याक रातचें कितें हें जालां सकाळचें 4:30 आनी हांव नोकलो हांगा पेट्रोलिंग जाता कितें तें पण पुलीस म्हणटा आमी येता वता अशें म्हणटा पण रातची येता कितले येता तें आमकां खबर ना पण तेणी मातशें परत पेट्रोलिंग मातशें वॉच करपाचें दोळ दवरपाचो हेंच म्हणजे सांगपाचें आशिल्लें. मोहित खरंगटे फॉर हेरल्ड टीव्ही. कला अकादेमीच्या ओपन एअर ऑडिटोरियमाचो भाग कोसळून पडलो देखून गोवा फॉरवर्ड पक्षाचो मुखेली विजय सरदेसायान कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडेचो राजिनामो मागलो. बुधवारा दीस युनायटेड ट्रायबल्स असोसिएशन्स अलायन्सान सरदेसायाचे मागणेचो निशेध केलो. कला अकादेमीचे बिल्डिंगेचो वावर चलता आनी ताका लागून मंत्री गावडेक जबाबदार धरप हें एकदमूच चुकीचें आसा अशें युनायटेड ट्रायबल्स असोसिएशन्स अलायन्सान सांगलें. पयलीं सत्य कितें भायर येवचे पयलीं कोणाक जबाबदार धरप आनी हो प्रश्न असो गुंतागुंतीचो आसा कोण एका समजा एका मिनिस्टरा कडेन निगडीत ना. आमी आयकल्ली कला अकादेमीची दुरुस्तीचें काम 2 वर्सां पयलीं चालू आसा. आतां अशे वेळार सुद्दां हो विभाग जो आसा एक पडटा आनी म्हणून त्या खात्याचे आर्ट एंड कल्चर खात्याचे मंत्री आसत किंवा कला अकादेमीचे चेअरमॅन आसत श्रीयुत गोविंद गावडे हांकां पूर्णपणे जबाबदार धरप हें म्हाका दिसता आमच्या दृश्टींतल्यान बरोबर न्ही. हेजेर आमी उटा संघटना सुद्दां म्हणटा जरी हो प्रश्न तुमचो खूब जाणां आज चर्चे हाडलो आसा अनेकांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलो आसा म्हणून सुद्दां आमकां दिसता उटा संघटने सुद्दां दिसता की हेजी संपूर्ण चवकशी जावपाक जाय. आतां चवकशी करता आसतना सुद्दां मुख्यमंत्र्यान जें म्हणलां आपण निपक्षपणे ह्या घटनेची चवकशी करता. आमचे म्हायती प्रमाणे ही इमारत जी आसा पडले जो विभाग आसा आमी खूब फावटी थंय कार्यक्रमाक हजर रावताले. ताका म्हाका दिसता तेजी एक स्ट्रक्चर जें ओपन स्टेडियम ओपन ऑडिटोरियम आसा आनी खूब फावटी आमी थंय कार्यक्रमां आसताले पण पडपा नाका आसलें पडलें. पण म्हणून हेका जबाबदार गोविंद गावडे हे जे आमचे विरोधक आसात जास्त करून आमचे विजय सरदेसाय जे म्हणटात किंवा आमचे बरोबर बाकीचे मंडळी आसात ते म्हाका दिसता हे तितले बरोबर न्ही. मोहित खरंगटे अँड आदित्य बिद्रे फॉर हेरल्ड टीव्ही. आयच्या खबरापत्रांत इतलेंच. हेरल्ड टीव्ही खबरापत्र आयकले देखून तुमकां देव बरें करूं. अदीक खबरां खातीर उपकार करून आमकां फेसबूक आनी ट्विटराचेर फॉलो करात. परत एकदां देव बरें.